हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहे क्लास 10चा फर्स्ट चॅप्टर जो की आहे ग्रॅव्हिटेशन. या चॅप्टरमध्ये आपण कोणकोणते पॉईंट बघणार आहे तर ग्रॅव्हिटेशन, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स अँड केपलर्स लॉ, हे 3 पॉईंट आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर ग्रॅव्हिटेशनचा शोध कसा लागला? आता ही स्टोरी तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. हे कोण आहेत? हे आहेत आपले सर आयझॅक न्यूटन. हे एका ॲपलच्या झाडाखाली बसले होते आणि त्यावेळी काय झालं, वरून एक ॲपल पडलं आणि ते ॲपल व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये खाली आलं. आता हे जे ॲपल आहे हे येताना कोणत्या डायरेक्शनमध्ये खाली आलं? असं व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये खाली आलं. ते असं साईडला गेलं नाही किंवा असं कोणत्या तरी दुसऱ्या अँगलमध्ये आलं नाही. ते व्हर्टिकली डाऊनवर्डच का आलं? तर आपल्या पृथ्वीमध्ये असा काहीतरी फोर्स आहे. काय आहे? पृथ्वीमध्ये असा काहीतरी फोर्स आहे जो ऑब्जेक्टला त्याच्या सेंटरकडे अट्रॅक्ट करतो, पृथ्वीच्या सेंटरकडे अट्रॅक्ट करतो. फोर्स ऑन ॲपल ऑन द ट्री इज टुवर्ड्स दी सेंटर ऑफ दी अर्थ. याच्यावरूनच मग ग्रॅव्हिटेशनची कॉन्सेप्ट दिली गेली. नाव वी विल सी व्हॉट इज सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. तुम्ही शेतामध्ये पाखरांना घालवण्यासाठी गोफण करतात ते बघितलं असेल. याच्यात काय केलं रे, तर एक दोरी घेतली आहे समजा आणि त्या दोरीला, ही दोरी आहे समजा आणि या दोरीला इथं दगड बांधलेला आहे आणि ज्यावेळी तुम्ही ही दोरी गोल गोल फिरवता, एका सर्क्युलर मोशनमध्ये फिरवता, ही कोणती मोशन झाली? ही सर्क्युलर मोशन झाली. त्यावेळी याच्या सेंटरकडे जो फोर्स ॲक्ट होतो, तर द फोर्स ॲक्ट टुवर्ड्स दी सेंटर, याला म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स. द फोर्स ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट moving along a circle and it is directed towards the center of the circle. This is called as centripetal force. In this case, object moves in a circular motion and the force act towards the center is called as centripetal force. आणि ही जी डायरेक्शन असते ही असते व्हेलॉसिटीची डायरेक्शन आणि ही डायरेक्शन कशी असते तर टँजेन्शियल असते. म्हणजे काय, तर तुम्ही आता एखादा ऑब्जेक्ट फिरवताय, एखाद्या सर्क्युलर मोशनमध्ये हा ऑब्जेक्ट तुम्ही फिरवताय, ज्या पॉईंटला तुम्ही तिथं सोडून द्याल त्या ऑब्जेक्टला, आता समजा या पॉईंटला ती दगड आलेला आहे आणि या पॉईंटला तुम्ही सोडून दिली दोरी, तर या सर्क्युलर मोशनला, या सर्कलला काहीतरी टँजंट असणार आहे. ही टँजंट असणार ती त्याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन असणार, म्हणजे या डायरेक्शनमध्ये तो दगड हवेत उडून जाणार. नाव वी विल सी केपलर्स लॉज. हा आपला सन आहे. या सनच्या अराउंड ऑर्बिट्समध्ये काय होत आहे तर आपले प्लॅनेट मूव्ह होत आहेत, त्याला म्हणायचं प्लॅनेटरी मोशन. तर गॅलिलिओच्या आधी ही जी प्लॅनेटरी मोशन आहे ही नेकेड आईजनी म्हणजे उघड्या डोळ्यांनी बघितली जायची. जेवढे आपल्याला प्लॅनेट्स उघड्या डोळ्यांनी दिसतील तेवढ्या प्लॅनेट्सचा अभ्यास पूर्वीच्या लोकांनी, ॲस्ट्रॉनॉमर्सनी केलेला होता. त्यानंतर टेलिस्कोपचा शोध लागल्यानंतर मग टेलिस्कोपनी या प्लॅनेट्सना आणखी डिटेलमध्ये ऑब्झर्व केलं गेलं. त्यापैकीच एक सायंटिस्ट होते जोहान्स केपलर. त्यांनी या प्लॅनेट्सचा अभ्यास करून 3 लॉज दिले, त्यालाच आपण म्हणतो केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. नाउ व्हॉट इज केपलर्स फर्स्ट लॉ? Kepler's first law states that the orbit of a planet is an ellipse and with the sun at one foci. इलिप्स म्हणजे काय, तर जर आपण एखादा कोन काढला, ठीक आहे, आणि या कोनला एका इन्क्लाइन प्लेनमध्ये कट केलं, ह्या इन्क्लाइन प्लेनमध्ये जर आपण कोनला कट केलं तर जो हा शेप मिळतो त्याला म्हणायचं इलिप्स. तर केपलरच्या फर्स्ट लॉमध्ये काय सांगितलं, तर आपले जे प्लॅनेट आहेत तर हे आपले प्लॅनेट सनच्या अराउंड ऑर्बिटमध्ये फिरत असताना त्या ऑर्बिटचा शेप कसा आहे, इलिप्स आहे. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज इलिप्स अँड सन ॲट वन फोकाय. वन फोकाय का म्हटलेलं आहे रे, जसं सर्कलला एक सेंटर असतं तसं इलिप्सला 2 फोकस असतात म्हणून म्हटलेलं आहे सन ॲट वन फोकाय. एका कुठल्या तरी फोकसवरती तो सन असणार आहे. तर केपलरचा फर्स्ट लॉ सांगतो, द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ सन ॲट वन फोकाय. नाउ वी विल सी Kepler's second law. The second law states that the line joining the planet and the sun sweeps equal areas in equal interval of time. आता हे आपण डिटेलमध्ये बघू की डेफिनेशन ही ॲक्च्युली एक्झॅक्टली काय सांगते. तर इथं आपला सन आहे, सपोज दिस इज अवर सन अँड दिस इज अवर अर्थ. ओके, समजा सन आणि अर्थ यांना जॉईन करणारी ही एक लाईन आहे. आज डेट किती आहे, 22 फेब्रुवारी. आज आपली अर्थ इथं आहे
आणि ही सन आणि आपली अर्थ यांना जॉईन करणारी ही लाईन आहे. एक्झॅक्टली आता 1 महिन्यांनी म्हणजे 22 मार्चला आपली अर्थ इथं असेल, बी पॉइंटला असेल. त्यावेळी सन आणि आपल्या अर्थला जॉईन करणारा हा पॉइंट आहे. ही जी लाईन आहे त्याला आपण SB म्हटलं. तर याच्यामध्ये सांगितलंय हा जो आपल्या अर्थनी काहीतरी एरिया कव्हर केलेला असणार आहे. हा एरिया आपल्या अर्थनी 22 फेब्रुवारी पासून 22 मार्च पर्यंत कव्हर केलाय. हा किती टाइम पिरियड आहे? 1 मंथचा आहे. समजा आता अजून एक 5 महिन्यांनी किंवा 5-6 महिन्यांनी ऑगस्टमध्ये समजा 22 ऑगस्टला आपली अर्थ इथं आलेली असणार आहे सी पॉइंटला. त्यावेळी आपल्या अर्थला आणि सनला जॉईन करणारी जी ही लाईन आहे, ही लाईन ड्रॉ करू आपण. त्यानंतर 22 ऑगस्ट नंतर एक्झॅक्टली 1 महिन्यांनी 22 सप्टेंबरला आपली अर्थ कुठं असणार? इथं या डी पॉइंटला असणार. तर त्यावेळी या डी पॉइंटला आणि आपल्या सनच्या एस पॉइंटला जॉईन करणारी ही लाईन काढली. आता हे 22 ऑगस्टला आपली अर्थ इथं होती, तिथून 22 सप्टेंबरला म्हणजे एक्झॅक्टली 1 मंथच्या टाइम पिरियडमध्ये आपली अर्थ 22 सप्टेंबरला आली. तर आपल्या अर्थनी या 1 महिन्यात किती एरिया कव्हर केला? हा एवढा एरिया कव्हर केला. तर केप्लरच्या सेकंड लॉ प्रमाणे जो ट्रायंगल आहे हा जो फर्स्ट ट्रायंगल आहे ASB याचा एरिया हा एक्झॅक्टली इक्वल असणार हा जो सेकंड ट्रायंगल आपला तयार झालेला आहे CSDच्या. म्हणजेच द लाईन जॉईनिंग द सन अँड प्लॅनेट स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. इथं पण 1 मंथ आहे, इथं पण 1 मंथचा टाइम घेतलेला आहे. तर ह्या इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये लाईन जॉईनिंग द सन अँड प्लॅनेट स्वीप्स इक्वल एरिया. म्हणजेच हा जो एरिया आहे ASB हा इक्वल असणार ह्या CSDच्या एरियाशी. दिस इज द केप्लर्स सेकंड लॉ. The line joining planet and the sun sweeps equal area in equal interval of time. Now we will see last one, that is Kepler's third law, which states that the square of its period of revolution around the sun is directly proportional to the cube of mean distance of planet from the sun. Now we will see what exactly mean. ही सन आहे इथं, ओके, आणि ही आपली अर्थ इथं आहे. ही अर्थ आपली एक कम्प्लीट रिव्होल्युशन सनच्या अराउंड करण्यासाठी काहीतरी टाइम पिरियड घेणार आहे. आज इथं आहे तर इथून अर्थला पुन्हा याच ठिकाणी येण्यासाठी एका कम्प्लीट रिव्होल्युशनसाठी काहीतरी टाइम पिरियड लागणार आहे. तर तो जो टाइम पिरियड आहे त्याला आपण T म्हटलं. आणि आता मीन डिस्टन्स का म्हटलेलं आहे रे? तर जेव्हा अर्थ सनच्या अराउंड फिरत असते त्यावेळी ती एका सेम डिस्टन्सनी फिरत नसते. आज अर्थ इथं आहे तर इथलं डिस्टन्स कमी आहे तुम्हाला दिसते. त्यानंतर अर्थ जेव्हा इथं जाईल इथलं डिस्टन्स वाढत गेलेलं आहे. त्यानंतर काही दिवसांनी अर्थ इथं येईल त्यावेळी सन आणि अर्थ मधलं डिस्टन्स अजून वाढलेलं असणार आहे. तर समजा इथं काहीतरी x1 डिस्टन्स असेल, इथं काहीतरी x2 डिस्टन्स असेल, इथं x3 डिस्टन्स असेल, असे वेगवेगळे डिस्टन्स असणार आहेत. तर ह्या सगळ्या डिस्टन्सचा एक काहीतरी मीन काढला जातो त्याला आपण R डिस्टन्स म्हणू. तर अकॉर्डिंग टू केप्लर्स थर्ड लॉ हा जो रिव्होल्युशन पिरियड आहे त्याचा स्क्वेअर हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. हे अल्फा साइन आहे, हे आपण डायरेक्टली प्रपोर्शनल साठी वापरतो. तर हा जो रिव्होल्युशन पिरियड आहे या रिव्होल्युशन पिरियडचा स्क्वेअर घेतला तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे कशाला? तर मीन डिस्टन्सच्या क्यूबला. हा झाला केप्लर्स थर्ड लॉ. The square of period of revolution around sun is directly proportional to the cube of mean distance of planet from the sun. T is directly proportional to the R cube. आता ज्यावेळी आपल्याला ही अल्फाची साइन काढून टाकायची असते त्यावेळी आपण काय करतो रे? तर T, आता हे T चा स्क्वेअर डिवायडेड बाय R चा क्यूब केला आणि इक्वल टू एक कॉन्स्टंट K घेतला. तर हा झाला आपला केप्लर्स थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. तर हे आजच्या लेक्चरमध्ये आपण 3 पॉईंट कव्हर केलेले आहेत. उरलेले पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. आजचं लेक्चर कसं वाटलं हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि असेच फॅक्ट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.